नमस्कार, मी राम गायकवाड. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ई पीक पाहणी का करावी, ई पीक पाहणीचा नेमका फायदा काय आहे व ई पीक पाहणी जर नाही केली तर आपले होणारे नुकसान काय असेल, याबद्दल सविस्तर चर्चा करूया. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर ई पीक पाहणी का करावी याची सुरुवात करूया. ई पीक पाहणी का करावी? राज्य शासनाने ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेली नवीन योजना आहे. म्हणजेच स्वतःहून शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा नोंदवावा, यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. जर ई पीक पाहणी करायची राहिली तर आपले होणारे फायदे किंवा होणारे नुकसान काय असेल, तर ई पीक पाहणीचे करण्याचे फायदे असे प्रकारे आहेत की आपल्याला राज्य शासनाकडून मिळणारा विमा, अनुदान यासाठी आपण पात्र असाल. जर आपण ई पीक पाहणी केली असेल तरच आपण पात्र असाल. जर आपण ई पीक पाहणी नाही केली तर आपण राज्य शासनाकडून मिळणाऱ्या विमा, अनुदान व इतर काही योजनांसाठी पात्र नसणार. जर ई पीक पाहणी नाही केली तर आपण कसल्याही प्रकारचा विमा किंवा अनुदानास पात्र राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेणे महत्त्वाचे आहे.